राज्यघटनेची ओळख च्या आपण शेवटच्या भागात आहोत आणि यापूर्वी जो आपण भाग पाहिला किंवा प्रेझेंटेशन जो पाहिला त्याच्यामध्ये आपण मूलभूत कर्तव्य म्हणजे काय, त्याची रूपरेषा कशी आहे आणि ते का महत्वाचे आहेत याच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली. आणि आता या शेवटच्या भागात आपण एक्झॅक्टली कोणती मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेलेली आहेत त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर आपण वन बाय वन बघूयात पहिल्यापासून. तर जसं की आपण स्क्रीनवरती पाहू शकता, जवळपास 5 मूलभूत कर्तव्य या स्क्रीनवरती आहेत आणि याच्यानंतरचे जे असतील त्याच्यामध्ये 6, म्हणजे जवळपास 11 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत त्याचा समाविष्ट केलेला आहे. पहिला जो आहे, पहिलाच जो कर्तव्य आहे तो असं म्हणतोय की संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर राखणे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आपला जो संविधान आहे त्याचा जर आपण पालन केलं, त्याची जर आपण ज्याला म्हणू आपण की रिस्पेक्ट केली तरच त्याला काही अर्थ राहतो. जर कोणी संविधानाचं पालनच केलं नाही आणि जर त्याची रिस्पेक्टच कोणाला नसेल तर मग आपण कितीही आदर्श राज्यघटना असू दे किंवा संविधान बनवूयात त्याला काही अर्थ राहणार नाही. कारण प्रत्येक संविधानाचं जे यश असतं ते त्याच्या अंमलबजावणीवरती असतं. लोक त्याचं पालन कशा प्रकारे करतात याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून संविधानाचं पालन योग्य प्रमाणे व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच हा मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे किंवा त्याचा समावेश केलेला आहे. त्यासोबतच जे संविधानात्मक आदर्श आहेत किंवा ज्या संस्था आहेत, राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, आपल्याला माहित असतं की ज्या वेळेस राष्ट्रगीत चालू असतं अशा वेळेस आपल्याला राष्ट्रगीताचा सन्मान म्हणून एका ठिकाणी उभे राहायचं असतं. ओके, म्हणजे जरी आपण काही काम करत असलो, काही कार्य करत असलो तरी राष्ट्रगीताचा सन्मान म्हणून आपण एका ठिकाणी उभे राहतो, एकाच ठिकाणी थांबून राहतो. तर आणि राष्ट्रध्वज डेफिनेटली जिथे कुठे राष्ट्रध्वज दिसेल त्याला आपण एका स्वच्छ ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे किंवा अशा ठिकाणी ठेवावं की जिथे त्याचं काय म्हणू आपण दुर्गती होऊ नये किंवा राष्ट्रध्वज पायाखाली येऊ नये याची काळजी प्रत्येक नागरिकांना घेणं गरजेचं आहे. तर हा फर्स्ट होता, पहिला जो कर्तव्य आहे तो. दुसरा जो आहे तो भारतीय स्वतंत्र लढ्यात स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करणे. पण सर्वांनी पाहिलेलं आहे की कितीतरी शेकडो आणि हजारो सैनिकांनी किंवा जे फ्रीडम फायटर्स होते त्या सर्वांनी बलिदान दिलेलं आहे आणि त्यांनी अनेक कार्य केलेले आहेत. तर त्यांनी जे कार्य केलेले आहेत, त्यांनी जे आदर्श त्यावेळेस सर्वांसमोर ठेवलेला आहे त्याची आपल्याला एक प्रकारे म्हणून आपण की जोपासना करायची आहे, त्याचं आपल्याला अनुकरण करायचं आहे आणि त्यांना एक रिस्पेक्ट म्हणून त्यांनी ज्या गोष्टी त्यावेळेस केलेल्या आहेत ते आपण जरी करू शकत नसलो तरी किमान आपण त्याची एक रिस्पेक्ट म्हणून तरी जोपासना करणं आवश्यक आहे. तर त्यांनी जे कार्य केलेले आहेत त्याचे आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे आणि त्याला आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. त्यासोबतच तिसरा जो आहे, भारतीय सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे जिथे प्रत्येक भारतीय त्याचा भाग आहे आणि भारतीयांची सार्वभौमत्वता भारतात आहे आणि ती सार्वभौमत्वता आणि एकात्मता कोणतेही असे कार्य करू नये की ज्याने भारताची एकात्मता पूर्णपणे तुटून जाईल किंवा लोकांच्या मध्ये एक प्रकारची फूट पडेल. तर अशा कार्यापासून आपल्याला ज्याला म्हणू आपण स्वतःला बाहेर ठेवलं पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी जे काही करणं शक्य असेल ते करणं अपेक्षित आहे. त्यानंतर चौथं जे आहे, देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे. आपल्याला माहिती आहे की आपले सैनिक सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण 24 तास करत असतात
पण आपण जेव्हा देशाच्या आतमध्ये असतो त्यांच्यामुळे आपण इथे सेफ फील करतो. तर ज्या वेळेस राष्ट्रावर काही हानी येते किंवा असं म्हणूयात की आपण काही राष्ट्रासमोर आव्हान उभे राहते, तर अशा वेळेस नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन राष्ट्रीय सेवा बजावणे अपेक्षित आहे. जसं आता जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ज्या महामारी भारतामध्ये आहेत किंवा पूर्ण जगभरामध्ये आहेत, तर त्याच्या विरुद्ध सर्व भारतीयांनी एकत्र येऊन लढा देणं अपेक्षित आहे. आणि जर असं केलं तरच आपण लवकरात लवकर या महामारीवर किंवा अजून कुठलाही त्याला म्हणू आपण आव्हान असेल त्याला आपण सामोरं जाऊ शकतो आणि त्याच्यावरती मात करू शकतो. पण जर प्रत्येक जण स्वतःबद्दलच विचार करत असेल तर मग थोडंसं कठीण जातं अशा वेळेस. आणि ती लढाई थोडीशी ज्याला म्हणू आपण की आपल्या बाजूने कमकुवत होऊन जाते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्राला सहाय्य करणं गरजेचं आहे, एकमेकांना सहाय्य करणं गरजेचं आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा बजावणे हा आपला एक ज्याला म्हणू आपण मूलभूत कर्तव्य आहे. तर त्यानंतर धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. म्हणजेच काय, ह्या ज्या काही आपले डिव्हिजन्स आहेत किंवा वर्गीकरण आहे, हे धर्म ते धर्म किंवा ही भाषा वेगळी ती भाषा वेगळी किंवा आपण या प्रादेशिक भागात राहतो किंवा त्या राज्यात राहतो, हे हे जे सर्व जे गोष्टी आहेत या सर्वांना बाजूला ठेवून सर्वांनी सामंजस्य आणि बंधुभाव दाखवणं गरजेचं आहे. ओके, सर्वांनी एकत्र येणं अपेक्षित आहे. त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल सामंजस्य असलं पाहिजे, एकमेकांबद्दल बंधुभाव असायला हवं. आणि त्या व्यतिरिक्त जे भारतामध्ये राहणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा त्याला म्हणू आपण की प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे इथे अपेक्षित आहे. तर त्यासाठी काय करायला हवं, तर जसं आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलंच आहे, फंडामेंटल राईट्स जेव्हा आपण डिस्कस करत होतो, मूलभूत हक्क, त्यावेळेस आपण ह्याच्यावर थोडीशी चर्चा केलेली आहेच. तर ज्या अशा प्रथा आहेत की जे स्त्रियांना कमीपणा दाखवतात किंवा स्त्रियांना कमी लेखणं त्यामध्ये दिसतं, तर अशा प्रथांचा त्याग करणं अपेक्षित आहे इथे. कारण स्त्री आणि पुरुष दोघेही समान असतात आणि त्यामुळे जर कोणी अशा प्रथांचं पालन करत असेल की जिथे स्त्रियांना दुय्यम नागरिकत्व दिलं जातं किंवा दुय्यम त्याला म्हणू आपण हक्क दिला जातो, तर अशा प्रथांना बाजूला करून आपण स्त्री आणि पुरुष दोघांनाही एकत्र आणणं अपेक्षित आहे आणि त्या दोघांनाही एक समान ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. तर त्याच्याबद्दल या 5व्या घटकामध्ये त्याचं विश्लेषण आहे. त्यानंतर पुढचा जो आहे 6वा, ते संस्कृतीबद्दल आहे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे जतन करणे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक संस्कृती आहेत, अनेक भाषा आहेत. म्हणजे आपण म्हणूया की मल्टी कल्चरल देश आहे आपला. ओके, त्याला मराठीमध्ये म्हणूयात की बहुसांस्कृतिक देश आहे. तर ही जी बहुसंस्कृती आहे हीच भारताची ओळख आहे. भारत फक्त एका संस्कृतीसाठी ओळखला जात नाही, तर भारत एक बहुसंस्कृतीचा देश म्हणून ओळखला जातो की जिथे अनेक संस्कृती नांदतात, अनेक भाषा आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत. तर ही जी ओळख आहे भारताची, ती ओळख महत्वाची आहे आणि त्याचं जतन करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की प्रत्येक वर्गाला आपल्या ज्या काही संस्कृती आहेत किंवा आपली जी काही भाषा आहे किंवा आपला जो धर्म आहे त्याचं पालन करण्याचं पूर्ण अधिकार आहे आणि ते त्या अधिकारांचं आपण सर्वांनी एकमेकांबद्दल ती रिस्पेक्ट दाखवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर मग वने आणि सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी अशा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पृथ्वी ही फक्त मनुष्यासाठी नाहीये, तर आपल्या व्यतिरिक्त इथे अनेक नद्या आहेत, वन्यजीव आहे, सृष्टी आहे. आपण म्हणतोच की जे झाडं असतात किंवा जे सजीव गोष्टी असतात त्या सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा जीव असतो आणि त्यामुळे त्यांचा देखील सन्मान होणं गरजेचं आहे. आणि त्यांची जी त्याला म्हणून आपण गरज असते, जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणायला गेलो तर एक प्रकारे हे जे कॉन्क्रिटायझेशन चालू आहे पूर्णपणे,
म्हणजे जंगल पूर्णपणे समाप्त करून आपण कॉन्क्रिटायझेशन करतोय. ओके, तर यामुळे काय होतंय की लोकांना जे ऑक्सिजनची गरज असते ती ऑक्सिजन हळूहळू त्याला म्हणून आपण की त्याची मात्रा कमी होत चाललेली आहे. कारण जेवढी झाडं असतील तेवढं जास्त पोषक वातावरण मनुष्यासाठी निर्माण होत असतं. पण आपण जर ही जंगले आणि झाडे सर्व जर नष्ट करत असू तर मग शेवटी आपण असं म्हणूयात की आपण आपल्या पायावरती दगड मारून घेतोय. त्यामुळे जर मनुष्याला जर सुखी राहायचं असेल तर निसर्गाला जपावंच लागेल, पर्यावरणाला जपावंच लागेल. त्यासाठीच हे मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये दिलेलं आहे. त्यासोबतच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मानवतावाद हे सुद्धा तेवढंच तितकंच महत्वाचं आहे की जे परंपरा किंवा ज्या चुकीचे जे त्याला म्हणून आपण संस्कृत्या होत्या किंवा चुकीच्या ज्या परंपरा होत्या की जे मनुष्याच्या विरुद्ध होते किंवा मानवतावादाच्या विरुद्ध होते, तर अशा परंपरा कुठे ना कुठे बाजूला ठेवणं गरजेचं आहे. त्यांचं पालन करणं अपेक्षित नाहीये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणणं गरजेचं आहे. जर एखादी गोष्ट घडत असेल तर तिथे वैज्ञानिक दृष्टिकोन लागू करावा आणि आपल्यामध्ये जे शोधक बुद्धी असते ज्याला आपण रिझनेबिलिटी म्हणतो इंग्लिशमध्ये, रिझनेबिलिटी किंवा शोधक बुद्धी याचा वापर करणं गरजेचं आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आणि मानवतावाद एकमेकांबद्दल बाळगून या समाजामध्ये जीवन व्यतीत करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जर एखादी चुकीची गोष्ट घडत असेल किंवा सरकारने एखादा अन्यायी कायदा बनवला असेल किंवा अजून काही गोष्टी असतील तर अशा वेळेस प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे की तो सरकारच्या विरुद्ध किंवा समाजाच्या विरुद्ध देखील तो आवाज उठवू शकतो किंवा तो ज्याला म्हणून आपण चळवळ उभी करू शकतो. एक प्रकारे चळवळ उभी करू शकतो. पण ही चळवळ शांतपणाने करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये कुठेही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होता कामा नये आणि कुठल्याही प्रकारचा हिंसाचार इथे होता कामा नये. कारण अल्टिमेटली एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जेव्हा आपण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत असतो तर आपल्याला वाटतं की आपण लोकांचं नुकसान केलेलं आहे, पण तसं नसतं. आपण स्वतःचं नुकसान करून घेत असतो. याचं कारण म्हणजे काय की शेवटी ह्या ज्या सर्व गोष्टी असतात सार्वजनिक मालमत्ता ज्याला म्हणू आपण, जर एक्झाम्पल द्यायचं झालं, उदाहरण द्यायचं झालं तर रेल्वे आहे किंवा गव्हर्नमेंटचे बसेस आहेत किंवा अजून ज्या काही सरकारी गोष्टी आहेत यांचं जेव्हा आपण नुकसान करतो त्याचा अर्थ हा आहे की आपल्याला जास्त कर द्यावा लागेल पुढे भविष्यात. ओके, कारण जर एखादी रेल्वे एखाद्याने जाळली किंवा त्याची तोडफोड केली तर सरकारला नवीन रेल्वे घ्यावी लागेल, विकत घ्यावी लागेल. आणि जेव्हा ते नवीन रेल्वे विकत घेत असतील तर ते कुठून घेणार आहेत, तर लोक जे कर भरत आहेत, लोक जे टॅक्स भरत आहेत त्या टॅक्स मधल्या पैशांनीच ते घेणार आहेत. त्यांच्याकडे कुठून वेगळा कर येणार नाहीये सरकारकडे. त्यामुळे आपल्या खिशातूनच ते कर जाणार आहे. त्यामुळे हे अपेक्षित आहे की सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करावं आणि हिंसाचाराचा त्याग करावा. त्यानंतर 10वा जो आहे राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी ओके व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्यामध्ये उत्तमता संपादन करणे. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक नागरिकाने स्वतःचं कौशल्य वाढवण्यावर भर द्यावं. ओके, महत्वाचा मुद्दा आहे हा. स्वतःचं जे कौशल्य असेल, एखादा व्यक्ती जेव्हा त्याला म्हणू आपण की विकसित होतो त्यावेळेस समाज विकसित होत असतो. तर व्यक्तिगतरित्या आणि सामुदायिकरित्या दोन्हीही पद्धतीने राष्ट्राला आपण प्रगती पथावरती घेऊन जाऊ शकतो आणि त्यासाठी आपण स्वतःला विकसित करायचं आहे आणि समाजाला देखील विकसित करायचं आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे जो की 86व्या घटना दुरुस्ती अन्वये आणला गेला होता 2002 मध्ये. हा असा म्हणतो की जन्मदाता किंवा पालक आपल्या पाल्यास वयाच्या 6व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, पालकांवरती ही जबाबदारी आहे की जे कोणी पालक असतील त्यांचे जर मुलं असतील तर त्यांचं वय 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत होईपर्यंत ही पालकांची जबाबदारी राहील की त्यांना ते शिक्षण देतील, त्यांना ते शिक्षणाची मुभा उपलब्ध करून देतील, शिक्षणाची
संधी उपलब्ध करून देतील. आणि असंही कोणी म्हणू शकत नाही की आमच्याकडे पैसे नाहीत, कारण सरकारने ही जबाबदारी घेतलेली असते की जे 14 वर्षाखालील मुलं असतात त्यांच्यासाठी फ्री एज्युकेशन आहे. ओके, कुठल्याही प्रकारचे पैसे भरावे लागत नाही. म्हणजे मी सरकारी शाळांबद्दल बोलतोय, खाजगी शाळांबद्दल नाही. सरकारी शाळेत जर आपण गेलो तर तिकडे पूर्णपणे फ्री एज्युकेशन दिलं जातं आणि त्यामुळे कोणीही पालक असं सांगू शकत नाही की आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही आमच्या पाल्यास किंवा मुलास किंवा मुलीस शिकवू शकत नाही. तर एक प्रकारची ही जबाबदारी पालकांच्या वरती आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये आणि त्यांना शिक्षणाची योग्य संधी उपलब्ध करून द्यावी. तर हे शेवटचं ज्याला म्हणून आपण कर्तव्य होतं की जे की राज्यघटनेत सुद्धा आपण नंतर समावेश केलेला आहे 86व्या घटना दुरुस्तीनुसार. तर हे सर्व मूलभूत कर्तव्य होती जे की आपण आता पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपला हा कोर्स पूर्णपणे समाप्त होतो. हे प्रेझेंटेशन इथे पूर्णपणे समाप्त होतं. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.